इतकं फॅन्सी जग त्यांच्या पुढे आहे उभं, पण दादांनी डिसाईड केलं की त्यांनी ती लेगसी पुढे घेऊन जायचं, त्यांची जी परंपरा आहे ती पुढे घेऊन जायची. आणि ते या आता म्हणजे 21व्या शतकात सुद्धा आता इतकं टेक्नॉलॉजी आणि या सगळ्या गोष्टी ऑफकोर्स तेही करतच आहेत, त्याचं ज्ञानप्राप्तीसुद्धा त्यांनी केलीच आहे, पण ते कुठेतरी मुळाशी जोडून राहिलेले आहेत आणि आज आपण त्यांच्या मुखातून हे सगळं ऐकतो आहे. तर इट्स रिअली रिमार्केबल आणि हे खूप छान आहे. तुम्ही म्हणजे तुमच्यामधून एक नवीन म्हणजे बोलतात ना, एक आदर्श निर्माण करताय दादा, की हे सुद्धा म्हणजे आपण हे सुद्धा करू शकतो किंवा याच्यामध्ये सुद्धा आपण केलं पाहिजे, ही तुम्ही प्रेरणा आपल्या नवीन युवकांना देताय आमच्यासारख्यांना. आणि मी पूर्वजा ताईंचं सुद्धा कौतुक करू इच्छिते याच्यामध्ये, की त्यांनीही दादांबरोबर कीर्तनाचा त्यांनी पूर्ण ते कोर्स केला आहे, शिक्षण घेतलं आहे त्यांनी. आणि आपण ऐकलं सुद्धा गेल्या नाद भंडारामध्ये त्यांनी छान प्रस्तुती केली. त्यांचंही म्हणजे त्यांना गुरुजींनी संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. दीदी खरंच तुमचंसुद्धा खूप अभिनंदन. आणि या सगळ्यातून आम्हाला खूप छान प्रेरणा मिळते आहे. आदेश आणि म्हणजे सर्वात महत्त्वाचं काय की इतकी मोठी लेगसी पुढे नेताना, ते सगळं नेताना खरं तर ते रक्तात आहे, कीर्तन करणं, बोलणं, पण फक्त ते रक्तात आहे त्यावर थांबले नाही ते, तर त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलं. म्हणजे याच्यातून गुरुजींचं मार्गदर्शन ही कळतं की शिक्षण किती महत्त्वाचं आहे खरं तर. कारण डिग्रीशिवाय महत्त्व नाही असं आपण म्हणू शकत नाही. एखादी गोष्ट आपल्याला खूप चांगली येते, आपण बघतो एखाद्या ठिकाणी आपण मोस्टली मेकॅनिक बघतो, ते खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात, पण त्यांच्याकडे जर डिग्री नसेल तर आपण त्याच्याकडे जाताना घाबरतो. त्यामुळे ती डिग्री बघून आपण त्याच्याकडे जातो, मग त्याचे गुण कळतात. बाहेरून डिग्री दिसते, व्यक्ती दिसत नाही आतली. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की शिक्षण घ्या. आणि दोघांनीही अखिल भारतीय कीर्तन महामंडळ इथून त्यांनी प्रॉपर 3 वर्षाचा डिग्री कोर्स केलेला आहे आणि त्यात शिक्षण घेतलेलं आहे. कीर्तन फक्त म्हणजे आम्ही बोलतो नाथोपासनेत, पण कीर्तन काय असतं हे यांच्याकडून खरंच शिकावं, कारण त्याचं प्रॉपर शिक्षण घेतलेलं आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी शिकलेल्या आहेत. अनेक महान गुरूंचं त्यांना सानिध्य लाभलं आहे. त्यांच्याकडून डॉक्टर उमाताई तेंडुलकर यांच्याकडून त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि कीर्तनातले बारकावे त्यांनी शिकलेले आहेत. कसं उभं राहावं, खरं तर ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की कीर्तन करताना कसं उभं राहावं. म्हणजे दादांचं असं नाही की इथे बसलो म्हणून दादांचं कौतुक करावं, पण 2 वर्षापूर्वी पाहिलेले दादा आणि आता जे दादा बोलतात, जो सॉफ्टनेस आलाय, म्हणजे इतकं ते व्यवस्थित आणि मधाळ आहे ना. म्हणजे आता त्यांच्याशी बोलताना पूर्वीचं योगेश दादा आणि आताचं योगेश दादा यांच्याशी बोलताना असं वाटतं की पूर्वी योगेश दादांशी आम्ही कसे बोलायचो आणि आता योगेश दादा बोलताना कसे वाटतात. हो, वेगळं रिस्पेक्ट. आणि मुळात का झालं हे, ते शिक्षणामुळे, या सगळ्या गोष्टींचा ते सानिध्य लाभत गेलं आणि त्यानुसार हे सगळे बदल घडत गेले. आणि हा बदल एका दिवसात किंवा फक्त गुरुजींच्या पोटी जन्माला आल्यामुळे नाही आहे, त्यांची वेगळी मेहनत आहे त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. म्हणजे दिदींनी पण, दिदींचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरं तर असं म्हणतात की पहिली ती धनाची पेटी, पण खरंच आहे ती. म्हणजे कुबेराचं नाव इतकं ते मोठं करून ठेवलंय दिदींनी. आणि म्हणजे मगाशी मोंदाई म्हणाली तसं की जेव्हा आपण बघतो काहीतरी तेव्हा ते असं वाटतं की कुठून घेतलंय, तर त्यावेळी त्या मागचं जे परिश्रम आहेत, म्हणजे तिथे जाऊन घेण्यापासून, ती गोष्ट सिलेक्ट करण्यापासून, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बनवण्यापर्यंत, त्या सगळ्याची मेहनत दिदी घेतात. आणि आपल्यासाठी त्या कमी दरात, म्हणजे जे बाहेर आम्ही बघितले इमिटेशन ज्वेलरीज किती महाग विकल्या जातात, पण दिदी त्या तेवढ्याच स्वस्त दरात आपल्याला खिशाला परवडतील, आपल्या सामान्यांना परवडतील. मुळात असं वाटतं कुबेराज खरं तर फक्त स्वयंशक्तीपीठ नाथाश्रमासाठी काढलंय त्यांनी काढलंय. आणि खरं तर सगळ्यांवर साचतं, ते सगळ्यांवर सूट होतं, तशी एक एक गोष्ट त्या बनवतात. आणि खरंच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी रोहित दादा खूपच छान आहेत, खरंच खूप छान आहे. म्हणजे असं, आणि असं नाही की म्हणजे हा माजुरडेपणा नाही आहे माझा, पण एखादा आर्टिस्ट भेटला की कसं बरं वाटतं ना दुसऱ्याला. ते असं ना, आपण कोकणात गेल्यावर मालवणी बोलणारे भेटतात, घाटावर गेल्यावर म्हणजे त्या भाषेत बोलणारे भेटतात, तसे आर्टिस्टला एखादा आर्टिस्ट भेटला की ती तार वेगळी जुळली जाते आणि विचार कळतात की नक्की त्यांना काय म्हणायचं. गेल्या वेळी ते AI बद्दल जे बोलले ते खरंच खूप छान होतं. म्हणजे आम्ही फक्त विचार करत होतो, ते बोलून गेले. त्यामुळे खूप बरं वाटतं की आम्ही ज्या गोष्टींचा विचार करतोय
त्याच गोष्टींवर वावरणारी एखादी व्यक्ती आपल्याशी जोडली जाते आणि खरं तर ते आपल्याला मिळाल्यामुळे त्यांचं किती फायदा होणार आहे माहिती नाही ज्योतिर्मयी दिदींच्या स्वरूपात, पण आमचा खूप मोठा फायदा होणार आहे ते आपल्याला लाभल्यामुळे. त्यामुळे खरंच रोहित दादा आणि तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद, मोठ्यांचा आशीर्वाद, आमचं सगळ्यांचं प्रेम तुमच्या सोबत आहे आणि माऊली आहेतच सगळं सांभाळून घ्यायला. आदेश आज आदेश